मंडळी, आपल्या देशातला बराचसा वर्ग जो आहे तो नोकरदार वर्ग आहे. आपल्याला सतत आपलं प्रमोशन कधी होईल याची चिंता लागून राहते. मात्र तुम्ही कधी असं ऐकलंय का की पात्रता नसताना प्रमोशन मिळाले? होय, हे खरंय. PMPL मधील कामगारांना पात्रता नसताना बढती देण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे. 100 रिक्त जागांवरती ज्युनियर क्लार्क पदांसाठी खात्याअंतर्गत जाहिराती काढण्यात आल्या. मात्र 100 ऐवजी 200 ज्युनियर क्लार्कची जी आहे ती प्रमोशनची ऑर्डर काढल्याबाबत तक्रारी दाखल झालेल्या आहेत. PMPL मधील हा संपूर्ण घोटाळा नेमका काय आहे याचाच हा स्पेशल रिपोर्ट. PMPL मध्ये पदोन्नतीचा घोटाळा, पात्रता नसताना ठराविक कामगारांना पदोन्नती. PMPL मध्ये 100 रिक्त जागांवर ज्युनियर क्लर्क पदासाठी खात्याअंतर्गत जाहिरात दिली असताना 200 ज्युनियर क्लार्कची प्रमोशन ऑर्डर काढल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. 198 कंडक्टर आणि इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना क्लार्कचं प्रमोशन दिलं गेलंय. विशेष म्हणजे ज्यांना क्लार्क म्हणून बढती दिली त्यामध्ये कंडक्टर, क्लीनर, शिपाई, झाडूवाला, ड्रायव्हर या हुद्द्यावरील सेवकांचा समावेश आहे. काही कामगारांना कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर अधिकारी म्हणून बढती देताना शैक्षणिक पात्रता, सेवा ज्येष्ठता, अनुभव, वयोमर्यादा वाटी नियमानुसार पात्रता बसत नसताना प्रमोशन दिलंय. पूर्ण आर्थिक व्यवहार या विषयामध्ये आहे. PMPL कंडक्टरचे क्लार्क करते, झाडूवाल्याचे क्लार्क करते. ती संस्था रस्त्यावर गाडी चालवणारी आहे. कंडक्टर रद्द करायचे, कमी करायचे आणि क्लार्क वाढवायचे. याचं एकमेव कारण असं आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या गाड्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या नीट चालल्या पाहिजेत, म्हणून स्वतःच्या गाड्या या बंद करायचा असा हा सगळा मास्टर प्लॅन आहे. 700-750 कोटी रुपये उत्पन्न PMPLचं आहे. रोजचं 2-2.5 कोटी रुपयाचं आहे. त्यातल्या पैकी 1 रुपया देखील हा सेवकांना, संस्थेला मिळत नाही. तर 700 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला देतात. 450 गाड्या कॉन्ट्रॅक्टरचा, त्यांना 700 कोटी रुपये देतात. आणि महानगरपालिकेच्या 690 गाड्या आहेत त्या बंद करतात. 100%. म्हणून पहिलंच वाक्य वापरलं की अर्थपूर्ण व्यवहार झालेत सगळे. भरती घोटाळ्याचा एक विषय आहे. तुम्ही कारवाई देखील केल्याचं कळतंय की काही कचरा वेचणारे पुरुष होते PMPL मध्ये किंवा असे होते, त्यांना डायरेक्टली थेट मोठ्या पदावरती दिले. हा सगळा भरती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यावर तुम्ही कारवाई केली आहे का यावरती? कसं आहे, PMPL एक स्वतंत्र ऑफिस आहे. महापालिका त्यांना अनुदान देत असतात सगळे काम करायला. पण माझ्याकडे पण खूप तक्रारी आल्या आहे. तक्रारी म्हणजे क्लर्क वगैरे किंवा काही असा पोस्टच्या भरतीच्या बाबतीत, तसेच काही मीटिंग्स मध्ये काही असा निर्णय, हे सगळे जे आहे मी शासनाकडे नक्कीच माझ्या पद्धतीने मी लिहून देणार आहे आणि शासन याच्यावर योग्य ती कारवाई करेल. पण हा नक्कीच आहे की तक्रारी खूप आलेल्या आहेत. त्यांच्या काळात जे प्रमोशन झाले त्याच्यामध्ये अनेक आरोप झाले की काही अर्थपूर्ण व्यवहार झाले त्यात, आणि मग त्यांची क्षमता नाही, ते पद नसताना डायरेक्ट वरचं पद दिलं गेलं, एकदम दुप्पट तिप्पट त्यांचा बेसिक वाढवला गेला. याची स्थगिती होणार काय सगळ्या प्रमोशन? नाही, महापालिकातर्फे मी आयुक्त बनवून आता जो काही प्रशासक आहे PMPLचे त्यांना मी नोटीस दिलेला आहे की तुम्ही चौकशी करून आम्हाला अहवाल द्या. तसेच मी शासनाकडे पण पत्र देणार आहोत की याच्यावर योग्य दखल घेण्यात. कसं आहे की आरोप प्रत्यारोप होत असतात, काही खरे पण असतात, काही खोटे पण असतात. पण ज्याप्रमाणे तक्रारी आलेत त्याच्यावर दुर्लक्ष करता येणार नाही, म्हणून मी शासनाकडे नक्कीच एक रिपोर्ट असा देणार आहोत. एकंदरीतच PMPL मध्ये पदोन्नतीचा जो घोटाळा आहे तो होत असल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय. यात अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ही जी संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पुणे महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक चालू होती तेव्हा करण्यात आली. म्हणजेच आचारसंहितेचा भंग करून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आली आहे. सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीला 15 दिवसात या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र सध्या तरी ही जी बढती आहे, हे प्रमोशन जे आहे ते स्थगित करण्याची मागणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.